पाने. पाने म्हणजे विविध आकार आणि रंगांची सुंदर मांडणी असणारा झाडाचा एक महत्वाचा अवयव. बरोबर ना? आपण रोज वेगवेगळ्या प्रकारची पानं पाहतो, पण कधी आपण विचार केलाय की पानांमध्ये हे वेगळेपण कशामुळे येत असेल? पाने किती प्रकारची असतात? पाने खोडाच्या कोणत्या भागावरती येतात? आणि पाने कोणकोणत्या आकाराची असतात? आणि पानांच्या मध्ये ज्या शिरा असतात त्याच्या मागील रहस्य काय आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण पानांचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत आणि त्याबद्दल अधिक माहिती करून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला पानांचा जवळून अभ्यास करूया. आपण नेहमी पानं पाहतो, पण कधी खरंच विचार केलाय का की पानांमध्ये नेमकं काय चाललेलं असतं? पानांचे वेगवेगळे भाग कोणते? तर लक्षात घ्या, खोडावरती पेरे असतात. बरोबर? ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. सामान्यतः ती पानं पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाचा जो पसरट भाग असतो त्याला पर्णपत्र, लीफ ब्लेड असं म्हणतात. या पर्णपत्राच्याच कडेला पर्णधारा म्हणजेच लीफ मार्जिन असं म्हणलं जातं. जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला मध्यभागी एक जाड शीर दिसते. तिला मध्यशीर म्हणजेच मिड वेन असं म्हणलं जातं. ती या पानाचा कणा असते. तिच्यापासून अनेक उपशिरा फुटून त्यांचे एक जाळेच तयार होते. बरोबर की नाही? या पर्णपत्राच्या जो पुढचं टोक असतं त्या टोकाला पर्णाग्र, लीफ अपेक्स असं म्हणलं जातं. हे टोक निमुळते, टोकदार किंवा गोलाकार असं असू शकतं. या चित्रातील जे पान दिसतंय या पानाचं टोक निमुळतं आहे. बरोबर? काही वनस्पतीच्या पानांना देठ असतात तर काही वनस्पतीच्या पानांना देठ नसतात. पान जिथं खोडाला जोडलेलं असतं त्या भागाला पर्णतल म्हणजेच लीफ बेस असं म्हणलं जातं. काही पानांच्या पर्णतलाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो, त्याला उपपर्ण असं म्हणतात. उपपर्ण सर्वच वनस्पतीमध्ये असतात का? तर नाही, प्रत्येक पानाला ते उपपर्ण नसतात. तर हे आहेत पानाचे भाग, जे तुम्ही याआधी कदाचित पाहिले असतील, पण आता जेव्हा आपण नव्याने ते पाहू तेव्हा प्रत्येक भागाला काय म्हणतात हे आठवण्याचा प्रयत्न करा. तर इथे तुम्ही पाहू शकता की पर्णपत्राची जी कडा आहे ती दातासारखी आहे. त्याला दंतेरी पर्णधारा असं म्हणतात. पानांच्या कडा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ठीक आहे, तर ही आहे सलग पर्णधारा. इथे संपूर्ण पानाचा काठ सलग आहे. तो डावीकडे दिसणाऱ्या दंतेरी पर्णधारेसारखा अजिबातच नाहीये. बरोबर की नाही? अजून एक पर्णधारेचा प्रकार म्हणजे खंडित पर्णधारा. तर मॅपलच्या पानाची जी कडा असते ती खंडित प्रकारची असते, तुटक तुटक असते, म्हणूनच त्याला खंडित पर्णधारा असं म्हणतात. या पर्णधारेमध्ये बाहेरच्या दिशेने टोकं असतात. ही पर्णधारा दंतेरी किंवा सलग पर्णधारेपेक्षा खूपच वेगळ्या प्रकारची असते. बरोबर की नाही? चला आता या दोन पानांकडे पाहूयात. तुम्हाला या दोन पानांमध्ये काय दिसतंय सांगा मला. तर इथं जर पाहिलं तर आपल्याला दिसेल की इथे एकच पर्णपत्र असून यामध्ये एकच मध्यशीर आहे. बरोबर? आता ही दोन पानं पहा. यामध्ये काय दिसतंय तर इथं मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलं गेलेलं आहे. बरोबर? तर लक्षात घ्या, ज्या वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असते आणि एकच मध्यशीर असते अशा पानांना साधे पान असं म्हणतात. तर ज्या पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते अशा पानांना संयुक्त पान असं म्हणतात. तर साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पानांचे वेगवेगळे भाग व पानांचे प्रकार पाहिले. आता आपण पाहूया की खोडावर पानांची मांडणी कशा प्रकारची असते ते. खोडावर पानं खूपच वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेली असतात. चला पाहूया. पहिला प्रकार म्हणजे एकांतरित मांडणी. इथं नावाप्रमाणेच पानं खोडावरती एका मागोमाग एक अशी आढळून येतात. बरोबर? अशा प्रकारची पानांची मांडणी आपण सूर्यफूल,
गुलाब आणि मोहरीच्या वनस्पतींमध्ये पाहू शकतो. यानंतर पानांच्या मांडणीचा पुढचा भाग येतो तो म्हणजे सम्मुख मांडणी. या प्रकारची पानं एकमेकांच्या समोर वाढतात, बरोबर. तर पेरू आणि कडुनिंबाच्या वनस्पतीमध्ये आपल्याला सम्मुख मांडणी दिसते. यानंतर एक पानांची अनोखी रचना आहे, त्याला म्हणतात चक्राकार मांडणी. या प्रकारात पानं खोडावर वाढत असताना एक चक्राकार मांडणी तयार करतात. अशा प्रकारची पानांची मांडणी कोरफड या वनस्पतीमध्ये पाहायला मिळते. पुढची मांडणी पहा, ती आपल्याला हेलिकॉप्टरच्या पंखासारखी दिसते, बरोबर. ही मांडणी म्हणजे वर्तुळाकार मांडणी, बरोबर. कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये आपल्याला ती दिसते, तर भुईचाफा, जंगली लिली हे अशा प्रकारच्या मांडणीचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि हा खोडावरील पानांच्या मांडणीचा शेवटचा प्रकार म्हणजे आवर्ती मांडणी. खूपच वेगळं नाव आहे ना, बरोबर. नावाप्रमाणेच पानांची मांडणी सुद्धा एकदम वैशिष्ट्यपूर्ण असते. हे बऱ्यापैकी सम्मुख मांडणीसारखंच आहे, पण इथे मात्र प्रत्येक पान वरच्या जोडीच्या पानांशी 90 अंशाच्या कोनात मांडलेलं आहे, बरोबर की नाही. दिसतंय ना. अशा प्रकारची मांडणी आपण तुळशीच्या वनस्पतीमध्ये पाहू शकतो. तर खोडावरील पानांच्या मांडणीनुसार प्रामुख्याने एकांतरित, सम्मुख, चक्राकार, वर्तुळाकार आणि आवर्ती असे प्रकार पडतात. तर जेव्हा कधी तुम्ही अशी काही मांडणी पाहाल तेव्हा ती कोणत्या प्रकारची आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करा. चला आता पानांच्या आकाराबद्दल बोलूया आणि ती का वेगवेगळी असतात हे समजावून घेऊयात. तर पहिलं आहे गोलाकार पान, जसं की आंब्याचं पान. हा एक पानाचा खूपच सामान्य प्रकार आहे. अशा प्रकारची पानं आपण खूप वेळा पाहिली असतील, हो ना. तर पुढचा पानाचा प्रकार आहे हस्ताकार पान. मला सांगा, अशा प्रकारचं पान तुम्ही कोणत्या झाडावर पाहिलं आहे? बरोबर, तर हे एक मॅपल झाडाचं पान आहे. ते हाताच्या बोटासारखं भासतं, म्हणूनच त्याला हस्ताकार पान असं म्हणतात. तर पुढचा पानांचा प्रकार म्हणजे तरफदार पान. ही पानं लांबट आणि अरुंद असतात. अशा प्रकारची पानं स्नेक प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्या पुढचा पानांचा प्रकार आहे तो म्हणजे एकरेशीय, लिनियर पान. अशा प्रकारची पाने आपल्याला रोजमेरी, लॅव्हेंडर, अगदी आपल्या जवळचं सांगायचं तर तांदूळ, गहू, ऊस, बांबू यांच्यामध्ये आढळतात. पण पानांचा आकार वेगवेगळा का असतो? सर्व पानं एकसारखी का नसतात? तर हे सर्व मुख्यतः पर्यावरणीय घटक आणि उत्क्रांतीचे टप्पे यावरती अवलंबून आहे. पर्यावरणीय घटक जसे की सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता आणि पोषण द्रव्ये. तर वेगवेगळ्या पानांच्या आकारांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जुळवून घेतलं आणि त्यामुळेच पानांचे वेगवेगळे आकार आपल्याला पाहायला मिळाले, बरोबर. तर आता आपण पाहूयात पानाच्या ज्या शिरा असतात त्यांचं महत्वाचं काम काय असतं. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तर हे पान पहा, इथे आपल्याला मधोमध एक जाड शिर दिसते, बरोबर. तर या जाड शिरेमुळे पर्णपत्र 2 भागात विभागलं जातं आणि या मुख्य शिरेस ज्या काही उपशिरा फुटतात त्यांचे एक जाळी तयार होते. तर अशा प्रकारच्या मांडणीला जाळीदार शिराविन्यास असं म्हणलं जातं. तर यामध्ये मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाळे तयार होते, बरोबर. आता हे पान पहा, येथे सर्व शिरा एकमेकांशी समांतर आहेत, जणू काही व्यवस्थित आखलेल्या रेषाच आहेत. तर या प्रकारच्या रचनेला समांतर शिराविन्यास असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते अगदी टोकापर्यंत एकमेकांस समांतर असतात. तर हे 2 मुख्य प्रकार आहेत शिरांच्या रचनेचे. पहिलं म्हणजे जाळीदार शिराविन्यास आणि दुसरं म्हणजे समांतर शिराविन्यास. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पानाचे वेगवेगळे भाग कोणते, पाने किती प्रकारची असतात, पानं कोणकोणत्या आकाराची असतात आणि पानांमध्ये ज्या शिरा असतात
त्यांची रचना कशा प्रकारची असते. ठीक आहे, तर इथेच थांबूयात. धन्यवाद.